काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी ससून रुग्णालयाच्या डीनची भेट घेतली. दबावाला बळी पडू नका, काँग्रेस आमदार धंगेकरांची सूचना. माझी नियुक्ती वैद्यकीय शिक्षण विभागाने केली असून शासनाच्या निकषाप्रमाणे चौकशी होईल. डॉक्टर सापळे यांची प्रतिक्रिया. डॉक्टर पल्लवी सापळे यांची पुणे ब्लड सॅम्पल प्रकरणाच्या एसआयटी प्रमुख पदावर नियुक्ती करण्यामध्ये आपला हस्तक्षेप नाही. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची एबीपी माझाला माहिती. अंबादास दानवेंचा ससून डॉक्टरांच्या चौकशी समितीवरील डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या नियुक्तीवर आक्षेप. चौकशी करणारेच किती स्वच्छ, अंबादास दानवेंचा सवाल. ससून रुग्णालयाच्या कामकाजाची समीक्षा करून श्वेतपत्रिका काढा. ससून भोवती दाटलेलं संशयाचं धुकं काढण्यासाठी उपाययोजना करा, सुप्रिया सुळेंची मागणी. पुणे ससून प्रकरणात नाना पटोलेंकडून उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी. तसंच पुणे प्रकरणात सीबीआय चौकशी व्हायला हवी, पटोलेंची मागणी. पुण्यातील अपघाताची घटना दुर्दैवी, या प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल, दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. ससून रुग्णालयातील रक्त चाचणी विभागातला एक कर्मचारी नॉट रिचेबल असल्याची चर्चा, तर कोणीही बेपत्ता नसल्याचा पोलिसांचा दावा. पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल यांचा ड्रायव्हर गंगारामला ज्या गाडीतून जबरदस्ती नेलं ती कार जप्त. गाडीतून जबरदस्तीनं नेल्याचा आरोप ड्रायव्हर गंगारामनं केला होता. विधान परिषदेच्या 4 जागांसाठी आज महायुतीत खलबतं. 2 दिवसात 4ही जागांवर महायुती नावांची घोषणा करण्याची शक्यता. मुंबई भाजप कोअर कमिटीची आज तातडीची बैठक. मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासंदर्भात आज तातडीची बैठक. लोकसभेच्या निकालानंतरच महायुतीची विधानसभा रणनीती ठरणार. लोकसभेच्या स्ट्राईक रेटनुसार विधानसभेचं जागावाटप होईल. महायुतीत कोणाला किती जागा सोडायच्या हे लोकसभा निकालावर ठरेल. मुंबई कोकण विभाग पदवीधर शिक्षक मतदार नोंदणीची मुदत आज संपेल. दरम्यान या मतदारसंघासाठी 26 जून रोजी मतदान होणार असल्याची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मनोरोग, त्यांना विश्रांतीची गरज. सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदींना टोले. निवडणुकांच्या काळात मोदी पप्पू अवस्थेत पोहोचल्याचीही सामनाच्या अग्रलेखातून टीका. राज्यात पक्षांची संख्या वाढली, मात्र राज्यातील काही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली. पक्षांमधल्या फाटाफुटीचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर. शिंदेंच्या शिवसेनेचे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्येच मतदानाचा टक्का घसरलेला आहे. 1 जूनला इंडिया आघाडीची बैठक. तृणमूल काँग्रेस गैरहजर राहणार. 1 जून रोजी दिल्लीमध्ये होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे, संजय राऊत अनुपस्थित राहणार, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार. मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादीनं लढवावी. देवगिरी बंगल्यावरच्या बैठकीत छगन भुजबळ यांची भूमिका. लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये. आपला हक्काचा वाटा आपल्याला मिळायला पाहिजे. राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळांचं वक्तव्य. भाजपनं 80-90 जागा देण्याचा शब्द दिला होता. भुजबळांनी बैठकीमध्ये आठवण करून दिली. छगन भुजबळ नेहमी भाजपला डिवचत असतात, त्यांनी स्वतःला आवरलं पाहिजे. निलेश राणेंची भुजबळांवर टीका. महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंचं निकालाआधीच विजयाचे बॅनर झळकू लागले. एका अतिउत्साही कार्यकर्त्यानं निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच गीतेंना बहुमतानं विजयी झाल्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. शरद पवारांवर निष्ठा कायम. आपण एनसीपी सोडलेली नाही, कोणत्याही पक्षात जाणार नाही. सोनिया दुहानकडून स्पष्टीकरण. मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगानं आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीला सुरुवात. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अधिकारी उपस्थित. दुष्काळी परिस्थितीचाही आढावा घेणार. राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचा तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुख्य सचिव नितीन करीर यांना सूचना. माळशिरस तालुक्यातील गिरवी गावात पाणी टंचाई. गावात पाणी पुरवठा होत नसल्यानं गावकऱ्यांमध्ये संताप. संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीला टाळं लावलं. पुढचे काही दिवस पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट. पहिल्यांदाच विदर्भात 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट. चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट. तापमानाचा पारा 47 अंशांच्या पार. पुढचे 2 दिवस चंद्रपुरात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट. राज्यात मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दाखल होण्याचा अंदाज. देशभरात सरासरीच्या 106% पाऊस होणार, हवामान विभागाचा अंदाज. मुंबईसह उपनगरात पुढचे 4 दिवस ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता.
नवी मुंबईमध्ये आज सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर मान्सून पूर्व कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. मुंबईमधल्या चेंबूरमध्ये 2 दिवस पाणीपुरवठा बंद. महापालिकेकडून जलवाहिन्या जोडणीचं काम हाती घेतलं जाणार, त्यामुळे पाणी पुरवठा बंद असेल. पॉलिटेक्निकसाठी प्रवेश उद्यापासून. राज्यातील 390 महाविद्यालयांमध्ये 1,05,000हून अधिक जागा. यंदा 3 फेऱ्या राबवल्या जातील. माथेरानमध्ये ऑगस्ट महिन्यात पॉड हॉटेल सुरू होणार. माथेरान इथं जाणाऱ्या पर्यटकांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी निर्णय. फसवणूक करणारा आंतरराष्ट्रीय कॉल क्रमांक ब्लॉक करा. केंद्राचे रिलायन्स, जिओ, वोडाफोन आयडिया आणि बीएसएनएलला आदेश. आंतरराष्ट्रीय कॉलच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सरकारचा निर्णय. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचं सर्वेक्षण सुरू. गॅस गळती, सांडपाणी यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची करडी नजर. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण. रेल्वे पोलीस आयुक्तालयातील जनसंपर्क अधिकाऱ्याला एसआयटी चौकशीसाठी समन्स. भूखंड आपला असल्याचा रेल्वे पोलिसांचा दावा कशाच्या आधारावर केला यावर तपास सुरू. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी होर्डिंगसाठी सिडकोकडे ठोस धोरण नसल्यानं हायकोर्टाचे सिडकोला खडेबोल. घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेही उघडले नसते, हायकोर्टानं खडसावलं. पावसाळ्याआधीच मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती. टनलमध्ये अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत असल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. कोस्टल रोडच्या एक्सपान्शन जॉईंट्स दरम्यान पाणी गळती. यामुळे कोस्टल रोडला धोका उद्भवणार नाही, तर वाहतुकीवरही परिणाम होणार नाही. कोस्टल रोड संदर्भात प्रशासनाचं स्पष्टीकरण. बर्फीवाला पुलाची पातळी उंच करून बर्फीवाला पूल गोखले ब्रिजला जोडण्याचं काम 14 एप्रिलपासून सुरू. 30 जूनपर्यंत काम पूर्ण होणार असल्याची माहिती. समृद्धी महामार्गाचा 76 किलोमीटरचा नागपूर मुंबई हा अंतिम टप्पा नोव्हेंबरमध्ये सुरू होणार. एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एबीपी माझाला माहिती. अंधेरीतील गोखले पुलाच्या रेल्वे भागातील बांधकामांमध्ये दिरंगाई केल्याप्रकरणी कंत्राटदार कंपनीला 3 कोटींचा दंड. मुंबई महानगरपालिकेची कारवाई. मुलींच्या शिक्षणाला प्रचंड विरोध असणाऱ्या नाथजोगी समाजातील पहिली मुलगी 10वी पास झाली. भंडाऱ्याच्या कोदामेंढी गावातील रमाबाई चव्हाणनं 10वीमध्ये 61% गुण मिळवले. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील खांजोडवाडीतील प्रणव सूर्यवंशी 10वीमध्ये 48.20% पास. कमी टक्के मिळवून देखील गावकऱ्यांनी अभिनंदनाचे बॅनर्स लावले. नाशिकच्या भगूर येथील सावरकर स्मारकात सावरकरांची जयंती साजरी. सावरकरांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी. पंढरपुरातून वारकरी भाविकांचे चोरीला गेलेले 62 मोबाईल पोलिसांना सापडले. या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. सोलापुरात झालेल्या पावसामुळे मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका. पापरी गावातील केळीच्या बागा जमीनदोस्त. 2.25 एकरावरच्या केळीच्या बागेचं मोठं नुकसान. नाशिकमध्ये वनविभागाच्या वतीनं वन्य प्राण्यांसाठी पाणवठे. सिन्नरच्या वडगाव पिंगळा क्षेत्रातील पाणवठ्यावर हरिण पाणी पितानाची व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. जालन्यातील हातवन गावच्या शिवारात पाणी टंचाईमुळे शेतशिवारात मुक्या प्राण्यांची भटकंती. पाणवठे आटल्यानं वन्य प्राण्यांचा संचार वाढला. यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचं मात्र नुकसान. नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी. बिबट, अस्वल, माकड, मोर यांच्या पिंजऱ्यात कूलरची व्यवस्था. रत्नागिरीच्या दापोली बसस्थानकात डिझेल संपल्यानं लांब पल्ल्यांच्या गाड्या रखडल्या. बस वेळेत न सुटल्यानं प्रवाशांचा खोळंबा. दापोली आगारात कालपासूनच डिझेल कमी असल्याची माहिती. मालेगाव माजी महापौर गोळीबार प्रकरणात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल. घटनास्थळी दोन्ही बाजूंकडून गोळीबार. प्रत्येकी 6 राऊंड फायर. जमिनीच्या खरेदी विक्री प्रकरण आणि वैमनस्यातून गोळीबार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.